नमस्कार मित्रांनो, मी कैलास चौधरी पुन्हा एकदा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवरती स्वागत करतो. CPS 1 and 2 करिक्युलम अँड पेडागॉजिक स्टडी हिस्टोरी या पेपरमधील युनिट नंबर 1 इंट्रोडक्शन ऑफ हिस्टोरी या विषयातले मल्टिपल चॉईस क्वेश्चनची माहिती या युनिटवरील काही मल्टिपल चॉईस क्वेश्चनची माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत. तत्पूर्वी सर्वांना विनंती करेल, आपण जर माझे YouTube चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर चला पाहूया इतिहास या विषयातील युनिट नंबर 1 वरील काही महत्त्वाचे मल्टिपल चॉईस क्वेश्चनची माहिती. प्रश्न क्रमांक 1 आहे, प्रथम इतिहासकार म्हणून कोणाला संबोधले जाते? हु इज रेफर्ड टू ॲज द फर्स्ट हिस्टोरियन? ऑप्शन्स आर ए हेरोडोटस, बी एरिस्टॉटल, सी बर्कहार्ट, डी कार ई एच. द करेक्ट ऑप्शन इज ए हेरोडोटस. प्रश्न क्रमांक 2, भूतकाळ व वर्तमान काळ यातील न संपणारा संवाद म्हणजे इतिहास होय. ही व्याख्या खालीलपैकी कोणाची आहे? History is an unending dialogue between the present and the past. Who defined this definition of history? Options are A. Herodotus, B. Happold, C. Burckhardt, D. Carl E. H. The correct option is D. Carl E. H. प्रश्न क्रमांक 3, इतिहास म्हणजे एक रंजक आणि संस्मरणीय भूतकाळातील घटनांची चौकशी. इतिहासाची ही व्याख्या कोणी केली? हिस्टोरी मीन्स अन इन्क्वायरी इनटू द इंटरेस्टिंग अँड मेमोरेबल पास्ट इव्हेंट. हू डिफाईन दिस डेफिनेशन ऑफ हिस्टोरी? ऑप्शन्स आर ए हेरोडोटस, बी हॅपॉल, सी बर्कहार्ट, डी कार ई एच. द करेक्ट ऑप्शन इज ए हेरोडोटस. प्रश्न क्रमांक 4, इतिहास हा महापुरुषांच्या चरित्रांशिवाय दुसरा काही नसतो असे इतिहासाबद्दल कोण म्हणाले? ऑप्शन्स आर ए हेरोडोटस, बी हॅपॉल्ड, सी कार्लाइल, डी कार ई एच. द करेक्ट ऑप्शन इज सी कार्लाइल. प्रश्न क्रमांक 5, इतिहास ही राष्ट्राची किंवा वंशाची स्मृती असते असे इतिहासाबद्दल कोणी म्हटले? ऑप्शन्स आर ए पंडित नेहरू, बी डॉक्टर राधाकृष्णन, सी वि द घाटे, डी श्रीम ठिगडे. द करेक्ट ऑप्शन इज बी डॉक्टर राधाकृष्णन. प्रश्न क्रमांक 6, खालील कोणते विधान इतिहासाच्या स्वरूपाविषयी नाही? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट अबाउट द नेचर ऑफ हिस्टोरी? ऑप्शन्स आर ए इतिहासाचा संबंध मनुष्याशी असतो, बी घडून गेलेल्या बाबींशी असतो, सी इतिहासातील घटना घडलेल्या नसतात, डी विशिष्ट काळात घडलेल्या असतात. द करेक्ट ऑप्शन इज सी इतिहासातील घटना घडलेल्या नसतात, कारण त्या घटना घडलेल्या असतात. प्रश्न क्रमांक 7, इतिहासाच्या आधुनिक संकल्पनेत खालील कोणत्या बाबींचा एकात्म सम्यक दर्शन होतो? ऑप्शन्स आर ए राजकीय व सामाजिक, बी आरोग्य व शिक्षण, सी मानवी जीवनातील क्षेत्रातील प्रमाणबद्धता, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी ऑल दी अबो वरील सर्व. प्रश्न क्रमांक 8, हिस्टोरी हा शब्द ग्रीक भाषेतील कोणत्या शब्दापासून तयार झाला आहे? द वर्ड हिस्टोरी इज डिराइव्ड फ्रॉम विच ग्रीक वर्ड? ऑप्शन्स आर ए हिस्टोरिया, बी हिस्टोरियल, सी हिस्टोरियज, डी हिस्टोरिकल. द करेक्ट ऑप्शन इज ए हिस्टोरिया. प्रश्न क्रमांक 9, इतिहासाची व्याप्ती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात दिसून येते? In which of the following areas is the scope of history reflected? Options are A. व्यापार व वाणिज्य, B. उद्योगधंदे, C. स्थापत्य व साहित्य, D. वरील सर्व. The correct option is D. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणते इतिहासाचे महत्त्व आहे? Which of the following is important in history? Options are A. गत काळातील पराक्रमी पुरुषांमुळे प्रेरणा मिळते, B. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व नैतिक विकास होतो, सी विद्यार्थ्यांना संस्कृतीचे ज्ञान व संक्रमण करण्यास उपयोगी, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 11, जॉन्सन यांनी इतिहासाच्या आधाराचे किती प्रकारे वर्गीकरण केले आहे? ऑप्शन्स आर ए 2, बी 3, सी 4, डी 5. द करेक्ट ऑप्शन इज ए 2. प्रश्न क्रमांक 12, जॉन्सन यांनी इतिहासाच्या आधाराचे खालील कोणत्या 2 गटात वर्गीकरण केले आहे? ऑप्शन्स आर ए मौखिक व लिखित, बी परंपरा आणि अवशेष, सी मुद्रित आणि चित्रित, डी लिखित आणि चित्रित. द करेक्ट ऑप्शन इज बी परंपरा आणि अवशेष.
प्रश्न क्रमांक 13 इतिहासाच्या आधारांच्या रूपावरून पुढील कोणत्या गटात वर्गीकरण केले जात नाही? Which of the following is not classified on the basis of historical basis? Options are A. पुरातत्वीय आधार, B. साहित्यिक आधार, C. परंपरा tradition, D. मौखिक आधार verbal basis. The correct option is D. मौखिक आधार. प्रश्न क्रमांक 14 इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण त्यांच्या अस्सलतेवरून पुढील कोणत्या गटात केले जाते? History tools are classified into which of the following groups based on their authenticity? Options are A. प्राथमिक आधार primary sources, B. दुय्यम आधार secondary sources, C. पर्याय A व B दोन्ही बरोबर आहेत, D. पर्याय A व B दोन्ही चूक आहेत. The correct option is C. पर्याय A व B दोन्ही बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 15 प्राथमिक साधनांचे वर्गीकरण खालील कोणत्या गटात केले जाते? ऑप्शन्स आर ए लिखित व अलिखित साधने, बी प्रथम आणि दुय्यम साधने, सी पुरातत्वीय आणि साहित्यिक आधार, डी परंपरा आणि अवशेष. द करेक्ट ऑप्शन इज ए लिखित व अलिखित साधने. प्रश्न क्रमांक 16 प्रवास वर्णन हा इतिहासातील कोणत्या साधनाचा प्रकार आहे? ट्रॅव्हल नॅरेटिव्ह इज अ टाइप ऑफ हिस्टॉरिकल डिव्हाइस. ऑप्शन्स आर ए लिखित साधने, बी अलिखित साधने, सी साहित्यिक साधन, डी परंपरा साधन. द करेक्ट ऑप्शन इज ए लिखित साधने. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणता इतिहासाचा प्रकार भौगोलिक दृष्टीने नाही? विच ऑफ द टाइप्स ऑफ हिस्टरी इज नॉट अकॉर्डिंग टू द जिओग्राफिकल. ऑप्शन्स आर ए जागतिक, बी खंडात्मक, सी प्रादेशिक, डी मध्ययुगीन. द करेक्ट ऑप्शन इज डी मध्ययुगीन. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणता इतिहासाचा प्रकार काळ दृष्टीने आहे? विच ऑफ द टाइप्स ऑफ हिस्टरी इज अकॉर्डिंग टू द टाइम. ऑप्शन्स आर ए अर्वाचीन इतिहास, बी राजकीय इतिहास, सी प्रादेशिक इतिहास, डी धार्मिक इतिहास. द करेक्ट ऑप्शन इज ए अर्वाचीन इतिहास. प्रश्न क्रमांक 19 हाऊ मेनी टाइप्स ऑफ हिस्टरी बाय प्लेस. स्थळानुसार इतिहासाचे किती प्रकार आहेत? ऑप्शन्स आर ए 3, बी 4, सी 5, डी 6. द करेक्ट ऑप्शन इज बी 4. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणते साधन अलिखित साधनाचे नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन अनरिटन इन्स्ट्रुमेंट. ऑप्शन्स आर ए शिलालेख, बी किल्ले, सी अवशेष, डी नोंदी. द करेक्ट ऑप्शन इज डी नोंदी. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणत्या आधाराचा पुरातत्वीय आधारात समावेश होत नाही? Which of the following is not included in archaeological evidence? Options are A. ऐतिहासिक भांडी नाणी, B. बखरी, C. शिलालेख, D. दानपत्रे. The correct option is B. बखरी. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणते इतिहासाचे महत्व आहे? Which of the following is important in history? Options are A. समाजाला वेळ काळ याचे महत्व समजते, B. समाजाला गतकाळाचे ज्ञान होते, सी समाजाला सहिष्णुपणाची जाण होते, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 23 टिंबटिंब खाते नोंदी आणि लिहिलेल्या टिप्पण्या इव्हेंट नंतर तसेच दूरच्या अंतरावरून तयार केल्या जातात. ऑप्शन्स आर ए प्राथमिक आधार, बी दुय्यम आधार, सी पर्याय ए व बी दोन्ही बरोबर आहेत, डी पर्याय ए व बी दोन्ही चूक आहेत. The correct option is B. दुय्यम आधार secondary sources. प्रश्न क्रमांक 24 खाते नोंदी लिहिलेल्या टिप्पण्या इव्हेंट नंतर तसेच दूरच्या अंतरावरून तयार केल्या जातात. प्रश्न रिपीट झालेला आहे. प्राथमिक आधार, दुय्यम आधार, सी पर्याय ए व बी दोन्ही बरोबर आहेत, पर्याय ए व बी दोन्ही चूक आहेत. करेक्ट ऑप्शन इज बी दुय्यम आधार. प्रश्न क्रमांक 25 इतिहास ही मानवी कृतींची नोंद होय. इतिहासाची ही व्याख्या कोणी केली? हिस्टोरी इज द रेकॉर्ड ऑफ ह्युमन ऍक्शन. हू डिफाइंड दिस हिस्टोरी. ऑप्शन्स आर ए किटिंग, बी हॅपॉल्ड, सी बर्कहार्ट, डी कार ई एच. द करेक्ट ऑप्शन इज ए किटिंग. अशा पद्धतीने इतिहासाचं पहिलं युनिट नंबर 1 इंट्रोडक्शन ऑफ हिस्टोरी वरील काही महत्त्वाचे मल्टिपल चॉईस क्वेश्चनची माहिती आपण या व्हिडिओमधून घेतली. या पुस्तकांचा संदर्भ या ठिकाणी घेतलेला. आपणही त्यांचं वाचन करून अधिक माहिती या ठिकाणी घ्याल. या अपेक्षा या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.